जनविकास क्रांती सेनेच्या वतीनं शहराला दररोज पाणी पुरवठा व विविध नागरी समस्यांबाबत महापौरांना निवेदन. सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करा व सोलापुरातील विविध गंभीर नागरी समस्यांबाबत जनविकास क्रांती सेनेच्या वतीनं नूतन महापौर श्री विनायक कोंड्याल यांना विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीनं महापौर यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहराला गेल्या अनेक वर्षापासून 8 दिवसाला एकदा तेही अनियमितपणे पाणी पुरवठा केला जातो. यामुळे सोलापूर शहरवासियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यात विशेष करून आरोग्य, आर्थिक, सामाजिक व सार्वजनिक जीवनावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर अनियमित पाणी पुरवठ्यावर जगणं मुश्किल झाले आहे. सोलापूर शहरातील झोपडपट्टीतील अस्वच्छता, दुर्गंधी, सार्वजनिक शौचालय दुरावस्था, शौचालयाचे मनपाकडून स्वच्छता मोहीम न राबवणं, शौचालयास वापरण्यासाठी लागणारे पुरेसे पाणी नसल्यानं तसेच झोपडपट्ट्यांमध्ये पिण्याचे पाणी व ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्ती होत नसल्यानं सोलापुरातील सुमारे 177 झोपडपट्ट्यातील लाखो रहिवासी यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर झोपडपट्ट्यातील दुर्गंधी, अस्वच्छतेचा परिणाम संपूर्ण शहरवासियांच्या आरोग्यावर झाला व होत आहे. अशा गंभीर बाबींकडे मनपा प्रशासनाचा दुर्लक्ष झाला व होत आहे. यामुळे सोलापूर शहरवासियांना त्यांचे परिणामी भोगावे लागत आहे. आज जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीने सोलापूरचे नूतन महापौर श्री कोंड्याल साहेबांना एक शहरातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्नाबाबतीमध्ये निवेदन देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्या निवेदनात इतर काही 9 मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत. प्रामुख्याने सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा व्हायला पाहिजे आणि दररोज पाणी पुरवठा होणार म्हणून अनेक वर्ष सत्ताधारी सर्व पक्षांनीच विशेष करून या प्रशासकीय कारभारामध्ये देखील दररोज पाणी पुरवठा केला जाईल अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण केली, पण होऊ शकलं नाही. त्यासाठी आमच्या जनविकास क्रांती सेनेच्या वतीने आज माननीय महापौरांनी निवेदन दिलं. या निवेदनाच्या माध्यमातून दररोज पाणी पुरवठा अत्यंत गरजेचा आहे. पाणी पुरवठा अनियमित आणि 8-8 दिवस नसल्याने कधीकधी 8-8 दिवस पाणी येत नाही. यामुळं सोलापूरकरवासियांचा आर्थिक, सामाजिक, आरोग्य सर्वच बाबतीमध्ये त्या ठिकाणी प्रश्न निर्माण उद्भवत आहेत. त्याचबरोबर ज्या सोलापूर शहराचे प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण झालेले आहे. कालच 2 दिवसापूर्वी केंद्रीय एक सर्वेक्षण टीमनं, सर्वेक्षण विभागानं सर्वे केले की जवळजवळ 15 दिवस या सोलापुरामध्ये महिन्यातून प्रदूषण अत्यंत वाईट परिस्थिती आलेली आहे. या प्रदूषणामुळे आरोग्य तर आरोग्य धोका येणारच आहे. त्याचबरोबर सोलापूरच्या विकासालासुद्धा बाधा निर्माण होत आहे आणि गोरगरीब लोकांनासुद्धा या प्रदूषणामुळे औषधोपचार करणं देखील अशक्य गोष्ट झालेली आहे. म्हणून या सर्व दररोज पाणी पुरवठा आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्या पुनर्वसन करा अशा प्रकारे मागणी आम्ही केलेली आहे. यापूर्वी देखील पुनर्वसन करण्याची मागणी केली, पण तो अद्याप ते गेल्या काही महिन्यामध्ये आमदार देवेंद्र कोटे साहेबांनी आणि इतर आमदारांनी देखील त्या ठिकाणी प्रयत्न केला, पालकमंत्र्यांनी की आपण जोडपट्ट्याचं पुनर्वसन करू, पण काही या ठिकाणी झालेलं नाही. हे सुद्धा आपण लक्ष केलं असं प्रगत निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर या निवेदनामध्ये 9 मागण्यांचा समावेश आहे. दररोज पाणी पुरवठा, शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन करा, शहरातील विनावापर मुख्य म्हणजे विनावापर शौचालय जे आहेत, सुलभ शौचालय, ते पाडून ती जागा महानगरपालिका ताब्यात घ्यावी. सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यात स्वच्छता अभियान राबवू आहे. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे शहरवासियांचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी नियमित पाणी पुरवठा करावा. सोलापूर शहरातील बंद पडलेले बोर, सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे, बोर ताबडतोब दुरुस्ती करून द्यावेत. सोलापूर शहरातील आम रस्ते जे खड्डे आहेत ते खड्डे दुरुस्ती करावेत. त्याचबरोबर मोकाट जनावरांचा, मोकाट कुत्र्यांचा या ठिकाणी बंदोबस्त करावा. मोकाट कुत्र्यामुळे होणारे अपघात
जीवितहानी रोखण्यासाठी कुत्र्यांचा सुद्धा बंदोबस्त करावा अशा प्रकारे मागणी या ठिकाणी निवेदन दिलेले आहे. या बाबतीमध्ये महापौरच्या नात्याने सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही 15 दिवस या ठिकाणी आम्ही मुदत देणार आहोत. या 15 दिवसानंतर आम्ही या दोन्ही मागण्यासाठी इतर मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा प्रकारे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनविकास क्रांती सेनेच्या वतीनं विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सविता दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी रत्चा, लक्ष्मी गुठला, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख यांच्यासह जनविकास क्रांती सेनेचे पदाधिकारी यांचा समावेश होता.